मनोज जरांगे पाटील जे करू शकले नाहीत ते आता प्राध्यापक लक्ष्मण हाके करून दाखवणार आहेत का? महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पक्षाची एंट्री झालीय, पण हा पक्ष ओबीसी समाजाचा नवा पर्याय ठरणार की फक्त प्रस्थापित पक्षाचं गणित बिघडवणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके यांचं लक्ष नेमकं कोण आहे? भाजप, राष्ट्रवादी की संपूर्ण प्रस्थापित व्यवस्था? पुढच्या काही मिनिटात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक नाव पुन्हा चर्चेत येत आहे आणि ते नाव म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके. ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातून राज्यभर ओळख निर्माण केलेल्या हाके यांनी आता थेट राजकारणात उडी घेत ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. वरकरणी पाहिलं तर ही एक फक्त नव्या पक्षाची स्थापना वाटते, पण या निर्णयामागे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक बदलत्या समीकरणांचा मोठा खेळ दडलेला आहे. कारण आज राज्यात फक्त पक्षांमध्येच लढाई नाही, तर समाजामध्येही राजकीय ध्रुवीकरण वाढताना दिसत आहे. अशा वेळी एका विशिष्ट समाजाच्या नावाने पक्ष उभा राहणं ही साधी घटना नाही. लक्ष्मण हाके हे अचानक राजकारणात आलेले नेते नाहीत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाच्या काळात त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली. वडीगोद्री येथील त्यांचं उपोषण, सरकारवर केलेले हल्ले आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली. आंदोलनाच्या काळात हजारो लोक त्यांच्या सभांना उपस्थित राहिले. पण आता प्रश्न असा आहे की आंदोलनात जमलेली ही गर्दी मतदानाच्या दिवशी मतपेटीतही दिसणार का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की आंदोलन यशस्वी करणं आणि निवडणूक जिंकणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आंदोलनात भावना चालतात, पण निवडणुकीत संघटना, पैसा, कार्यकर्ते आणि मजबूत राजकीय यंत्रणा लागते. आणि याच ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान उभं राहणार आहे. आज ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक मोठे चेहरे आधीपासूनच मैदानात आहेत. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांच्यासारखे प्रभावी नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे स्वतःची संघटना आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे आणि अनेक वर्षांचा राजकीय अनुभव आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मण हाके स्वतःची वेगळी जागा कशी निर्माण करणार, हा प्रश्न आज प्रत्येक राजकीय विश्लेषक विचारत आहे. विशेष म्हणजे पक्षाची घोषणा करतानाच हाके यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. त्यांनी असा आरोप केला की एकेकाळी ओबीसींचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजप आता सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा सत्तेच्या राजकारणात जास्त अडकलाय. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका करत प्रस्थापित पक्षांनी सर्वसामान्य समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. म्हणजेच हाके यांची लढाई एखाद्या पक्षाविरुद्ध नाही, तर संपूर्ण प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध असल्याचा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इथंच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भाजप सारख्या मजबूत संघटनात्मक पक्षाच्या मतांमध्ये खरंच हाके फूट पाडू शकतील का? कारण भाजपने गेल्या अनेक वर्षात ओबीसी समाजामध्ये मजबूत संघटन उभं केलंय. गावागावात कार्यकर्ते, बूथ पातळीवरील यंत्रणा आणि सातत्याने संपर्क यामुळे भाजपची पकड अजूनही मजबूत मानली जाते. त्यामुळे केवळ भाषणं आणि आंदोलनाच्या जोरावर ही मतं वळवणं इतकं सोपं नाही. दुसरीकडे अनेक जण लक्ष्मण हाके यांची तुलना मनोज जरांगे पाटील यांच्याशी करतायत, कारण दोघांचीही ओळख आंदोलनातून निर्माण झाली. जरांगे यांनी मराठा समाजाला एकत्र आणलं, तर हाके यांनी ओबीसी समाजात आक्रमक नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण इथे एक मूलभूत फरक आहे. मराठा समाज तुलनेने एकसंध आहे, तर ओबीसी हा शेकडो जातींचा समूह आहे. त्या सर्वांना एका झेंड्याखाली आणणं हे खूप मोठं आणि कठीण काम आहे. म्हणूनच लक्ष्मण हाके यांच्या समोरचं आव्हान जरांगे यांच्या तुलनेत अधिक कठीण असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे. याशिवाय फक्त आरक्षणाचा मुद्दा घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. शेतकरी, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, उद्योग, महिला सुरक्षा, ग्रामीण विकास अशा प्रत्येक विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. कारण मतदार फक्त एका प्रश्नावर मतदान करत नाहीत. त्यामुळे ओबीसी जनता पार्टी या सर्व मुद्द्यांवर काय भूमिका घेणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जे मनोज जरांगे पाटील करू शकले नाहीत ते लक्ष्मण हाके करून दाखवतील का?
आंदोलनातून राजकारणात प्रवेश करणं ही धाडसी गोष्ट आहे, पण त्या आंदोलनाचं मतांमध्ये रूपांतर करणं ही खरी परीक्षा असते आणि ही परीक्षा आता लक्ष्मण हाके यांना द्यावी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका हा त्यांच्या पक्षाचा पहिला मोठा कस लागणार आहे. या निवडणुकांमधूनच ठरणार आहे की ओबीसी जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पर्याय बनते की फक्त चर्चेपुरती मर्यादित राहते. बाकी तुम्हाला काय वाटतं? लक्ष्मण हाके यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवेल का, की हा पक्ष फक्त प्रस्थापित पक्षांचं मतांचं गणित बिघडवेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.